नमस्कार HM भारत न्यूज माहिती अधिकार कार्यकर्त्यांची चिंतन बैठक विनोद खोब्रागडे यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड लाईन परिसरातील रवी भवन येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी बाप फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची चिंतन बैठक पार पडली। या बैठकीत फेडरेशन ऑफ रेकग्नाइज्ड असोसिएशन महाराष्ट्र अंतर्गत विभागीय माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली। या सभेत सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे वरोरा यांची माहिती अधिकार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीमुळे माहिती अधिकार चळवळीला जिल्हा स्तरावर बळ मिळणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी मान्य केले। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विनोद खोब्रागडे यांचा भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह, गौरव प्रमाणपत्र आणि माहिती अधिकार विषयक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। बैठकीत उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले की शासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 भारतीय माहिती अधिकार कायदा हा सर्वात प्रभावी शस्त्र आहे। उपस्थित प्रमुख मान्यवर लोखंडे अध्यक्ष बाप फाउंडेशन मुंबई, पुरुषोत्तम चौधरी सेवावृत्त DYSP RT करप्शन ब्युरो नागपूर, लांजेकर सेवावृत्त नायब तहसीलदार भंडारा, सुरेश दुरुगकर गोंदिया, विठोबा ध्यानधन नाशिक, शंकर सालोडकर नागपूर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान माहिती अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायत ते मंत्रालय स्तरावरील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला। लवकरच अमरावती विभाग, संभाजीनगर विभाग आणि मुंबई येथे पुढील चिंतन बैठका आयोजित होणार असल्याची माहिती देण्यात आली। भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्यासाठी सामाजिक संस्था व जागृत नागरिकांनी फेडरेशन ऑफ रेकग्नाइज्ड असोसिएशन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। समाजहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रनिर्माणासाठी। विनोद खोब्रागडे, कायद्याचे विद्यार्थी, संविधान अभ्यासक, लोकसेवक, RTI जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर। रिपोर्टर मुमताज अली सय्यद, असिस्टंट एडिटर HM भारत। हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS एडिटर इन चीफ। निर्भीक, निष्पक्ष, निसंदेह। हिंदी मराठी चॅनल। भारत देशाचा चौथा आधारस्तंभ। तुम्ही एवढं मोठं जर काम करत आहे तर तुम्ही जर करप्शन मध्ये जर तुम्हाला कधीही पकडू शकतात, काय करू शकता, त्याच्यापासून जर अलिप्त असेल तर तुम्ही नावही कमवू शकता आणि शासनाचा जो बुडालेला महसूल आहे तो वसूल करू शकता। तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ शकतात आणि आम्हीच दाखवू शकतात तर ते नेमकं झालंही तसंच। परंतु मी त्या आमिषाला तेव्हाही बळी पडलो नाही ना आजही बळी पडलो नाही, कारण मी माझ्या पहिलं सांगितलं मी 3 रुपयामध्ये नोकरी बसलेला व्यक्ती राहून रजिस्टर्ड मॅरेज केलेला माणूस आहे, त्याच्यामुळे मी कधी आमिषाला बळी पडलो नाही। तिथून बदली बॉर्डरवर गेला, आंध्रा बॉर्डरवर जीवती, तिथं कोसंबी गाव आहे, 24 आदिवासींच्या जमिनीवर 45 वर्षापासून अन्याय अत्याचार चालू आहे। एकही रुपया त्यांच्या न देता पेसा गाव अंतर्गत असताना इथले आमदार, खासदार, मंत्री एवढे होऊन गेले, परंतु एकाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। आतापर्यंत जवळपास 15 ते 16 कलेक्टर होऊन गेले, एकाने लक्ष दिलं नाही। जशी माझी तिथं बदली झाल्यानंतर लगेच मी त्या कंपनीमधून माझी कार टाकलं असता, माझी कार अडवलं, तुम्ही या रोडनं जाऊ नका म्हणे, तुम्ही बाकीच्या जे जनरल लोक जातात तिकडून जा। मला तुम्हाला पोझिशन कोणी दिलं आहे? तो पोझिशन क्या चीज आहे बोले? आता तिथल्या GMला माहित नाही पोझिशन काय चीज आहे। कोणत्याही लँड एक्विजिशन ॲक्टमध्ये सेक्शन 16 नुसार पोझिशन दिल्या जाते आणि सेक्शन 17 नुसार पोझिशन घेतल्या जाते, तेव्हाच त्या शेतकऱ्यांचा हक्क नष्ट होते, अन्यथा हक्क नष्ट होत नाही। सेक्शन 4, 6, 9, 11 लावून होत नाही, परंतु इथं होते काय आपल्या देशामध्ये, आपल्या संपूर्ण इकडे कनानला इथे तसं चालू आहे। सेक्शन 4, 6, 9 लावलं का लगेच कंपन्या उत्खनन चालू करतात। सेक्शन 16, 17 लावतच नाही। 16 म्हणजे कलेक्टर स्वतःच्या गावात जाऊन त्या गावकऱ्यांचं जे देवाणघेवाण आहे ते संपवावं लागते, त्याच्यानंतर त्यांना पोझिशन दिल्या जाते आणि 17 नुसार पोझिशन घेतल्यानंतरच अधिकार नष्ट होतो, परंतु असं होताना दिसत नाही अनेक ठिकाणी। मग तिथे पोझिशन विचारल्याबरोबर त्यांना पोझिशन माहीत नाही, लगेच मी एक RTI मध्ये अर्ज टाकला, तहसीलदारला विचारलं की तुम्ही या माणिकगड सिमेंट कंपनीला पोझिशन कोणी दिलं आहे? मला आमचे 2000 मध्ये ज्योती तालुका झाला, आम्हाला माहीत नाही। ADO साहेबाला विचारलं, ADO साहेबांनी मी पोझिशन दिलं नाही। कलेक्टर साहेबाला विचारलं, त्यांनी लिहून दिलं मी पोझिशन दिलं नाही। कमिशनर साहेबाला विचारलं, त्यांनी लिहून दिलं मी पोझिशन दिलं नाही। आता एकाने पोझिशन दिलं नाही ना, आदिवासी गाव राहून त्या गावाला
45 वर्षापासून जर लूटमार चालू असेल, किती मोठी शोकांती